हाय फ्रेंड्स, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले आहात, मस्त आहात, स्वस्त आहात आणि आज संडे आहे, सगळे तर एन्जॉय करतात। तर मी आता झोपून उठलेली आहे, सॉरी। आणि मी सगळ्यांना तुम्हाला सॉरी बोलते कारण की माझे व्हिडिओ आता मी टाकत नाहीये व्हिडिओ, कारण की मला खूप अडचणी होत्या घरी। तर डोंट वरी, मी आतापासून व्हिडिओ टाकणार आहे, आतापासून व्हिडिओ बनवणार आहे, जे मी यूज करते ते तुमच्यासाठी शेअर करणार आहे। तर आज मी असंच एक रेमेडी घेऊन आलेली आहे, घरातल्या घरात पटकन म्हणजे आपल्या चेहऱ्याला म्हणजे एक सुंदर बनवण्यासाठी, किंवा आता हिवाळा चालू झालेला आहे, आपल्या चेहऱ्यामध्ये मॉइश्चर कंटेंट कमी होतं, त्याच्यासाठी इन्स्टंट तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी मी छोटीशी टिप्स शेअर करणार आहे तुमच्यासोबत। तर ते टिप्स कोणती आहे तुम्ही ओळखा बरं, कारण की त्या प्लांट मध्ये इतकं मॉइश्चर असतं, आपल्या स्किन मध्ये जे मॉइश्चर कंटेंट कमी झालेलं असतं। तर माझ्या केसांना इग्नोर करा, कारण की मी बांधलेले नाहीये केस, तसंच बसले, म्हटलं आज व्हिडिओ शूट करावा, और संडे आहे। तर मी आज ॲलोवेरा यूज करणार आहे माझ्या व्हिडिओ मध्ये। तर तुम्ही बघू शकता, मी तोडून धुवून घेतलेला आहे ॲलोवेरा। तर हे फ्रेश जे ॲलोवेरा आहे, जे आपल्या स्किन साठी काम करतं, ते कुठलंच काहीच काम करत नाहीये, ते इतकं छान मॉइश्चर मेंटेन करतं आपल्या स्किन वरती। तर मी आज हे माझ्या स्किनला वापरणार आहे, तुम्ही देखील आज संडे आहे वापरू शकता। तर हे मी धुवून घेतलेलं आहे, तरी त्याचा येलो येलो भाग थोडासा असतो, मी पाण्यामध्ये ठेवून दिले होते 10 मिनिटं, तरी ते असं होतं। तर तुम्ही वेळ असेल तर तुमच्याकडे म्हणजे 1 तास तोडून ठेवा, तुमच्या झाडाला असेल तर, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर, कारण नॅचरल जे असतं, नॅचरल जे इन्ग्रेडियंट आपल्या स्किनला यूज करतो त्याची बरोबरी कुठलीच गोष्ट करू शकत नाही, कारण की इतकं बेस्ट असतं ना आपल्या स्किनसाठी। तर मी आज हेच यूज करणार आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आजूबाजूच्या कुणाकडून देखील घेऊ शकता, कारण की सगळ्यांच्या घरी आता अवेलेबल असतं आणि खूप हेल्दी पण असतं, आपण हे खाऊ देखील शकता आणि चेहऱ्याला केसाला ऍडेबल आहे। तर डोंट वरी, घाबरू नका। आणि ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनी नक्की स्किप करा, कारण की ॲलर्जीला काहीच म्हणजे उपाय नाहीये। तर तुम्ही नक्की स्किप करा आणि मी सांगितले म्हणून यूज करू नका। तुम्हाला ॲलर्जी जर असेल तुमच्या स्किनवरती, याच्यामुळे प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही यूज करू नका, तुम्ही साधं तुम्ही जे यूज करता तेच यूज करा। तर त्याच्यासाठी मी सॉरी। तर मी आज हे घेतलेलं आहे, मी तोडून ठेवले होते घरी, माझ्या गॅलरीमध्ये खूप आहे, मी लावून ठेवलेला आहे, पुन्हा कधी दाखवेन मी तुम्हाला। तर हे बघू शकता, मी लाईव्ह व्हिडिओ शूट करते, कारण की मी काहीच एडिट करणार नाही, मी डायरेक्ट मी काय करते ते तुम्हाला सांगणार आहे। मला सॉरी बरं का, मला खरंच कामामध्ये वेळ भेटत नाहीये, कारण की माझी जॉईंट फॅमिली आहे, त्याच्यामुळे मला वेळच भेटत नाही, आणि माझे मुलं पण आहेत, तर त्यांच्यासाठी मला वेळ काढावा लागतं, त्याच्यामुळे मला व्हिडिओज बनवता होत नाही। तर आजपासून प्रॉमिस करते की मी तुम्हाला व्हिडिओ नक्की टाकन। तर माझे जसे पण माझे स्किन म्हणजे रिलेटेड आणि हेअर रिलेटेड जे पण व्हिडिओ आहेत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हे बघा, हे जे काट आहेत हे काढून घ्या तुम्ही, कारण की हे खूप म्हणजे आपल्या स्किनला रॅशेस देतात। तर तुम्ही हे इथून अधून मधून काढून घेऊ शकता। तर हे बघू शकता, इतकं छान असतं ना, हे खाऊ देखील शकता, तुमच्या चेहऱ्यावर इतकं छान ग्लो येतं। रोज सकाळी तुम्ही अंशापोटी खात जा, तुमचं वेट पण लूज होईल, ज्यांना वेट लूज करायचं आहे आणि ज्यांची स्किन खराब झालेली आहे ते देखील यूज करू शकतात। तर बघू शकता हे, तर ह्याच्यावर थोडंसं इन्ग्रेडियंट ऍड करू आणि इतकं आपल्या स्किनला म्हणजे ग्लो देण्यासाठी। तर डोंट वरी, घाबरू नका, जे घरात आहे तेच सांगणार आहे मी, कारण की मी नॅचरल यूज करते, काही केमिकल यूज करत नाही, कधी थोडंफार यूज करते पण जास्त अजिबात नाही। कारण बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती, कारण की मी गावाला गेलेले होते, तर डार्क सर्कल्स किती झालेले आहेत मी सांगू शकत नाही तुम्हाला। तर मी ते घेतलेलं आहे वाटीमध्ये, कारण की मी ते बसलेलं आहे गॅलरीमध्ये निवांत, संडे आहे म्हणून। तर मी इथं राईस फ्लोअर घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी इथं। तर बघू शकता, थोडंसं टाकून घ्यायचं याच्यावरती। तर तुम्ही याच्यावर साखर देखील टाकू शकता, कारण की साखर आपल्या चेहऱ्याला स्क्रब करतो, डेड स्किन रिमूव्ह करतो। तर इथं मी ॲलोवेरा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ आपल्या चेहऱ्याला इतकं छान बनवतं ना, एकदम सॉफ्ट बनवतं, तुम्ही सांगू शकत नाही।
तर बघू शकता हा माझा डब्बा आहे. हे कस्तुरी हळद आहे, आंबे हळद जे म्हणतो आपण ते आहे. मी याला स्टोअर करून ठेवलेलं आहे. तुम्ही नसेल तर तुम्ही घरातली हळद देखील घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण की हे स्टेन सोडत नाही आपल्या चेहऱ्यावरती. तर मी तर थोडीशी पिंच घालत आहे, जास्त नाही घालायची, थोडीशी घालायची. खूप महत्वाचं आहे हळद आपल्या स्किनसाठी, आपल्या बॉडीसाठी. तर तुम्ही नक्की यूज करा. घेतलेला आहे ते पण निघत नव्हतं. जे तुमच्याकडे यूज करत असेल तर तुमच्याकडे नक्की असेल, कारण की आमच्या घरी कोण पित नाहीये कॉफी. मी छोटे छोटे पाउच आणते, कारण की यूज होतं. ते जास्त आणल्यानंतर ते घट्ट होऊन जातं, कारण की आमच्या घरी मुलं आहेत, ते डबे उघडू उघडू काढून ठेवते, त्याच्यामुळे ते घट्ट होऊन जातं. म्हणून मी छोटे छोटे पाउच आणून ठेवते, कारण की खूप उपयोग असतं. तर कॉफी आपल्या स्किनला स्क्रब करते आणि जे आपल्या स्किन मध्ये डार्क सर्कल झालेले आहेत त्याला पूर्णपणे रिमूव्ह करून टाकते. घाबरू नका. तुम्ही आठवड्यात 2 वेळा देखील यूज केलं तर खूप आहे तुमच्या स्किनसाठी. तुम्हाला जास्त म्हणजे फेशियल ह्याची गरज नाही पडणार, कारण की आपण घरातल्या घरात काही यूज करत असले ना तर तुम्हाला पार्लरला जायची देखील गरज नाहीये. मला पण पार्लरला जायचंय, बघायचंय थ्रेडिंग वाढलेले, कारण की मी गावाला गेलेले होते. तर गावामध्ये अवेलेबल नसतं, तुम्हाला माहिती असेल, गावाला कोण जात असेल तर मी तर महिन्यातून 2 वेळा गावाला जाते, कारण की गावाकडचं सांगूच नका. तर हे बघू शकताय किती छान झालेलं आहे. ह्याला किती कलर आलेला आहे. ह्याला असं बघून वाटतं की खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही, कारण की सगळं एडिबल आहे. बघू शकता. तर आपण डायरेक्ट स्किनला रब करू शकतो. स्किनला रब करण्याच्या अगोदर तुम्ही चेहरा चांगलं क्लीन करून घ्या. क्लीन केल्यानंतर तुम्ही कुठली पण आपल्या स्किन वरती वापरू शकता. काही पण यूज करत असाल तर तुम्ही पहिले अगोदर चेहरा चांगलं क्लीन करून घ्या. मी अगोदर तोंड धुवूनच बसलेलं आहे. तर चला मग यूज करू हे. तर इथं सगळ्यात पहिले सॉरी, कारण की मी इथं खूप बोलत होते, तर हे व्हिडिओ खूप मोठा होता म्हणून मी फास्टमध्ये केलेला आहे, कारण की व्हिडिओ 17 मिनिटाचा होत होता, तर तुम्हाला बोर होतं म्हणून मी इथं स्किप केलेला आहे. व्हिडिओ जास्त फास्ट केलेला आहे, तर प्लीज सॉरी बरं का. तर इथं मी चांगलं चेहऱ्याला लावून घेत आहे आणि स्क्रब करत आहे. तुम्ही हलक्या हाताने रब करा, कारण की जास्त जोरात करू नका, आपली स्किन रॅश होती आणि आपल्या स्किनवरती रॅशेस येऊ शकतात. तर तुम्ही खूप हलक्या हाताने मालिश करा, कारण की आपल्या चेहऱ्याला हार्म करायचं नाही आहे. आपल्या चेहऱ्यांचं डेड स्किन रिमूव्ह करायचं आहे आणि आपल्या चेहऱ्याला ग्लो द्यायचा आहे. तर मी तर बघू शकता थोडंसं चिकट असतं अलोवेरा, तर चेहऱ्याला चिपकतं, तर ते नंतर हळूहळू निघून जातं चेहऱ्यावरती. जसं रब करेल तसं निघून जातं, काहीच प्रॉब्लेम होणार नाही. इथं मला हसायला यायला लागले, कारण की मी खूप बोलत होते तुमच्याशी. तर मला कोणीतरी बोलायला भेटले की मला खूप आवडतं. तर माझी मंडळी आहे बोलायला, म्हणून मी कधी कधी जास्त गप्पा मारते, कारण की व्हिडिओ खूप मोठा होत होता, म्हणून मी लवकर एंड केलेला आहे व्हिडिओ, तुम्हाला पण बोर नको म्हणून. तर इथं मी डोळ्याला देखील लावत आहे. डोळ्याच्या खाली तुमच्या डार्क सर्कल झालेत किंवा माउथ एरिया तुमचे डार्क सर्कल झालेले आहे, खूप छान म्हणजे रिमूव्ह होऊन जातं ते. तुम्ही आठवड्यात 2 वेळा देखील यूज करू शकता. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रोज देखील यूज करू शकता, काहीच प्रॉब्लेम होणार नाही, कारण की हे नॅचरल आहे. नॅचरलच असतं. तुम्ही किती पण केमिकल यूज करा, कसे पण यूज करा, पण जे ह्याच्या बरोबरी कुठलीच गोष्ट करत नाही आहे. तर चांगलं रब करून घ्या आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 10 मिनटं ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम होणार नाही. जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत ठेवा. 80% सुकून द्यायचं, जास्त नाही सुकून द्यायचं. त्याच्यानंतर चेहरा वॉश करा. चेहरा वॉश केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती मॅजिक बघा. मॅजिक बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की किती छान म्हणजे ग्लो येत आहे तुमच्या स्किनवरती, आणि जे मॉइश्चर तुमच्या चेहऱ्यावरची कमी झालेलं आहे ते परत तुम्हाला भेटतं. तर सगळीकडे रब करून घ्या. माउथ एरिया, चिकवरती, फोरहेड, नोज, जिथं तिथं डार्क सर्कल झालेलं आहे ते खूप चांगलं म्हणजे रब करून घ्या. आणि ज्यांना ॲलर्जी आहे त्याने नक्की स्किप करा. ह्याच्यामध्ये कुठली गोष्ट तुम्हाला ॲलर्जी आहे ते नक्की स्किप करा, कारण की ॲलर्जी असलं तर आपल्या स्किनवरती खूप प्रॉब्लेम होतो. तर बघू शकता ते अगोदर चिटकत होतं आपल्या स्किनवरती, एक छान ऑब्झर्व झालेला आहे. तर बघू शकता माझ्या स्किनवरती इन्स्टंट ग्लो बघू शकता तुम्ही. मागे जाऊन बघू शकता, मी जे रेकॉर्डिंग स्टार्टिंग पासून लावलेलं आहे ते बघू शकता. आता माझी स्किन बघू शकता, खूप फरक आलेला आहे माझ्या स्किन मध्ये. इन्स्टंट ग्लो देतं आपल्या चेहऱ्यावरती. आणि आता सध्या हिवाळा चालू आहे, खूप थंडी चालू आहे. तेवढी थंडी नाहीये म्हणा, पण थंडी आहे, तर आपला चेहरा मॉइश्चर होऊन जातं. आपल्याला कुठल्या फेशियलची गरज लागणार नाही. आपलं घरातल्या घरात जे आहे ते यूज करून आपला चेहरा चांगलं करू शकता. काही जास्त लागत नाहीये आपणाला. तर स्किन म्हणजे चांगलं धुवून घ्या तुम्ही.
फेस वॉश यूज करत असेल तर फेस वॉश, किंवा बेसन यूज करत असेल तर बेसन यूज केलं सगळ्यात चांगलं आहे आपल्या स्किनसाठी. तर मी थोडंसं केलेलं आहे, कारण की आपण ते ॲलोवेरा थोडंसं यूज केलेलं आहे आणि ते चिकट असतं, ते लवकर जात नाहीये. चांगलं रब करून दिवा आणि जे मॉइश्चर आपल्या स्किन वरती जे ग्लो येतं मी सांगू शकत नाही. तुम्ही पहिल्या वॉश मध्येच म्हणाल तुम्ही थँक्यू ताई, तुम्ही किती चांगली रेमेडी सांगितलेली आहे. तर चेहरा चांगलं स्वच्छ पुसून घेतल्यानंतर थोडं सुकल्यानंतर तुम्ही टोनिंग करा तुमच्या चेहऱ्यासाठी. टोनिंग करून थोडंसं सुकल्यानंतर मॉइश्चरायझर जरूर लावा, कारण की खूप गरजेचं आहे, कारण की खूप थंडी आहे, मी तेच सांगते. मॉइश्चरायझर लावल्यानंतर थोडं सुकल्यानंतर तुम्ही म्हणायचं नाही, तुम्ही मॉइश्चरायझर झाल्यानंतर लगेच सनस्क्रीन यूज करा, कारण की खूप खूप गरजेचं आहे. असं नाही की बाबा फक्त उन्हाळा असला तरच आपण सनस्क्रीन लावू शकता, पण तुम्ही हिवाळ्यात देखील सनस्क्रीन तितकंच गरजेचं आहे जितकं उन्हाळ्यात आपण यूज करतो. आणि आपल्या स्किनला खूप गरजेचं आहे. तुम्ही घरी राहावा, बाहेर जावा, तर तुम्ही सनस्क्रीन नक्की यूज करा. चांगल्या ब्रँडची यूज करा, खरं खूप गरजेचं आहे सनस्क्रीन यूज करणं. तर मी थोडंसं म्हणजे टोनर यूज करणार आहे माझ्या स्किनसाठी. तुम्ही घरातले टोनर यूज करत असाल तर घरातले यूज करा, किंवा मार्केटचे यूज करत असाल तर मार्केटचे यूज करा. मी जास्त मार्केटचेच यूज करत नाही, कारण घरातले पण यूज करते आणि मार्केटचे पण यूज करते. मी बॅलन्स आहे दोन्हीचा माझा. तुम्ही बघा, तुम्ही जे यूज करता तुम्ही तेच यूज करा. तर आजचा असा होता माझा व्हिडिओ. कसा वाटला माझा व्हिडिओ? मी काहीच मेकअप नाही, काय नाही, जे साधे व्हिडिओ आहेत तेच टाकणार आहे. तुम्ही म्हणजे हे ठेवू नका की माझे वेगळे व्हिडिओ असतील. जे माझे साधे सोपे व्हिडिओ आहेत तेच व्हिडिओ टाकणार आहे मी. घाबरू नका, मी केमिकल अजिबात यूज करत नाही माझ्या स्किनसाठी किंवा माझ्या हेअरसाठी. तर माझे केस देखील बघू शकता, मी फक्त बन घातलेला आहे, खूप गुंता झालेला आहे माझ्या केसामध्ये. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काहीतरी वेगळं घेऊन. तुम्हाला काय वेगळं पाहिजे असेल तर, किंवा तुम्हाला स्किनसाठी किंवा हेल्थ तुमच्या केसांसाठी काय प्रॉब्लेम असेल तर मला नक्की कमेंट डाऊन मध्ये सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय अँड टेक केअर. लव्ह यू ऑल.